मुंबईमधील मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला सुद्धा फटका बसलाय। आचार्य अत्रे चौक वरळी स्थानकात पाणी पाहायला मिळत आहे आणि वरळीमधील भुयारी मेट्रो स्थानकामध्ये सुद्धा पाणी शिरलंय। वरळीमधून आपण ही बातमी पाहतोय आणि मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला सुद्धा फटका बसलाय। वाहतूक कोंडी तर आहेच, रेल्वे स्थानकांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे रेल्वे रुळांवर। मात्र आता त्याचा फटका वरळीमध्ये सुद्धा भुयारी मेट्रोला बसल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमधील मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला असा फटका जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय। अधिकची माहितीकार आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरलेलं आहे, काय चित्र आहे नेमकं सध्याचं? मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच जर आपण पाहिलं तर जे मेट्रो 3 आहे त्यामध्ये आपल्याला वरळीच्या आचार्य अत्रे चौक येथे या भुयारी मेट्रो स्थानकात पावसाचं पाणी शिरलेलं पाहायला मिळते। संपूर्ण स्थानकाचा जो परिसर आहे तो जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतो। एकीकडे आपण जर पाहिलं तर मेट्रोमध्ये पाणी शिरू नये म्हणून पावसाचे पाणी शिरू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या, मात्र त्या कुठेतरी कार्यान्वित दिसत नाहीयेत। त्याचा फटका हा तिथे प्रवाशांना बसलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे जी सध्या भूमिगत मेट्रो सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये पावसाचं पाणी आत शिरल्याने प्रवाशांची दमछाक झालेली पाहायला मिळते। एकीकडे हे सगळं पाणी जे आहे ते तिथून येणारे जे जिने असतील किंवा इतर जे मार्ग असतील त्यामधून आत शिरताना पाहायला मिळते। त्यामुळे उपाययोजना एकीकडे केल्याचं म्हटलं गेलं, मात्र दुसरीकडे पहिल्याच पावसात पाणी आत शिरलं आणि त्यामुळे सगळा खोळंबा झालेला पाहायला मिळतो आणि याचा त्रास जो आहे तो आता प्रवाशांना सहन करावा लागतोय। ते सुद्धा दिसतात, त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे का? अगदी पाणी झिरपताना पाहतोय आपण। सध्या सुखरूप असल्याची माहिती आहे, कोणतेही प्रवासी यामध्ये अडकला नसल्याची माहिती मिळते। मात्र पावसाचं ज्याप्रमाणे पाणी आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर ते एखाद्या धबधब्याप्रमाणे आतमध्ये कोसळताना पाहायला मिळतंय। जिन्यावरून जसा ज्याप्रमाणे आपण झरा पाहतो तसा झरा जो आहे तो जिन्यावरून खाली या भुयारी मार्गामध्ये जाताना पाहायला मिळते। त्यामुळे ज्या उपाययोजना एकीकडे केल्या होत्या किंवा हे पाणी कुठून येते नेमकं यासाठी आधी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत का असा प्रश्नचिन्ह एकीकडे उपस्थित होतोय। मात्र सुरुवातीला ज्याप्रमाणे मेट्रोचं काम सुरू होतं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की पावसाचं पाणी जर आत शिरलं तर पंपाद्वारे ते उपसण्यात येईल किंवा इतरही गोष्टीचं नियोजन करण्यात आलं होतं। मात्र पाणी साचलंच कसं असा प्रश्न सुद्धा आता प्रवाशांकडून विचारला जातो। त्यामुळे अनेक गोष्टी आहेत या सगळ्यामध्ये, मात्र या सगळ्यात पाणी साचल्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसलेला आहे। कारण की कामावर निघालेले चाकरमानी आहेत आणि त्यांना या मेट्रोचा भूमिगत मेट्रोचा जिथे जो प्रवास आहे तो सुखकर होईल असा प्रवाशांचा विचार होता। मात्र तिथे सुद्धा आता या पहिल्याच मात्र तरी सुद्धा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय आणि या भुयारी मेट्रोला सुद्धा फटका बसलेला आहे। नेमकं पाणी कुठून येतंय हा प्रश्न अजूनही प्रलंबित। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण ही पुढारी न्यूजवर पाहतोय। आचार्य अत्रे चौक वरळी स्थानकामध्ये पाणी पाहायला मिळत आहे आणि याचाच पावसाचा फटका भुयारी ट्रेनला सुद्धा बसलेला आहे। मुंबईच्या वरळीमधून आपण हे दृश्य पाहतोय। नेमकं पाणी येतंय कुठून हे कळायला मार्ग नाहीये। मात्र आता मुंबईतील मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला सुद्धा फटका बसलाय। जे मेट्रोमध्ये प्रवासी होते त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण हे पाहतोय, सध्या तिथे परिस्थिती नेमकी काय आहे? पाणी झिरपलेलं आहे का? प्रशासन जे आहे ते धनंजय, तुमच्याकडे तुम्हाला विनंती, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते आपल्यासोबत किशोरीताई जोडल्या गेलेल्या आहेत, किशोरी पेडणेकरजी। किशोरीताई, आपण दृश्य जर तुम्ही पाहू शकत असाल, वरळीमधून ही दृश्य आहेत, भुयारी मेट्रोमधली दृश्य आहेत। पाऊस जो पडतोय सकाळपासून त्याचा फटका भुयारी मेट्रोला सुद्धा बसलेला आहे। पाणी कुठून तरी झिरपतंय, कुठून पाणी येते नेमकं कळायला मार्ग नाहीये। गेल्या आठवड्यामध्ये स्वतः आदित्य उद्धव ठाकरे आमचे आमदार यांनी त्याची पाहणी केली होती, पत्रव्यवहार केला, मीटिंग घेतल्या, महानगरपालिकेबरोबर मीटिंग घेतल्या असलेल्या डीएमसी वॉर्ड ऑफिसरांबरोबर। आणि जे आपल्याला काम म्हणून राज्य सरकार बघतंय आणि जे काम आपल्याला एप्रिल मार्च मध्ये स्टार्ट व्हायला पाहिजे होतं
त्या पावसाळी ज्या आपल्या जाळ्या आहेत त्या साफ करून घेणं, त्यानंतर नाले साफ करून घेणं. फक्त वेगवेगळ्या व्हिजिट करायच्या, लाल कार्पेट मधनं फिरायचं आणि दाखवायचं असं नाही चालत. पण मुंबई ऑलरेडी 7 बेटांची आहे. त्याच्यामुळे ठिकठिकाणचे हे लक्ष घालणं. जेव्हा नगरसेवक असतात मग ते सर्व पक्षीय ते आपापल्या विभागात त्या परीने काम करत असतात. मी असं नाही म्हणणार की याच्या आधी पाणी सोबत नव्हतं का, परंतु या एवढ्याशा पावसात जर ही वेळ असेल, मान्सून चालू झालं हे मान्य आहे. खरा मान्सून जेव्हा जून मध्ये चालू होईल तेव्हा तर मुंबईकरांची काय वाट लागेल. जे 90,000 कोटीचं जे बजेट होतं ते इतकं खालपर्यंत आणलं, कितीतरी कोटींनी काय केलंय. फक्त रंगरंगोटीवर आणि पाण्याने रस्ते धुण्यावरच. मग ह्या मुंबईची आता जी हालत झालीये जबाबदार कोण? किशोरीताई, आपण जर पाहिलं तर 7 जून पर्यंत मी जर चुकत नसेल तर डेडलाईन होती. पाणी हे जे सगळं तुंबलेलं आहे, नालेसफाईची डेडलाईन 7 जून पर्यंत होती. मात्र 68% आतापर्यंत काम पूर्ण झालंय. पण तरीसुद्धा ज्या प्रमाणावर पाणी तुंबतंय, खूप वेळ झाला किंवा वेळ लागतो या प्रोसेसला असं नाही वाटत, ज्यामुळे आजही पूर्ण मुंबईमध्ये परिस्थिती आपण 100% पाहतो. माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ही स्कीम चालू असल्यामुळे जास्त त्रास होतोय. आणि खरी डेडलाईन 31 मे असते आधीच्या वेळेला. आता ती 7 जून पुढे नेली. आणि आजही जर बघाल तर फ्लोटिंग मटेरियल कितीतरी इंचांचं मोठं मोठं आहे. मग शिल्ड तर केवढा असेल. आणि मग हाच प्रश्न आहे, काढला कुठे, कधी नेला, कसा नेला, कोणी हे केला काय. त्याच्यामुळे आपण ब्लेम गेम करण्यापेक्षा कशी मुंबई सुरक्षित राहील या सगळ्या गोष्टीचा मधल्या आपण हिंदमाताचं पाहिलं तर आता हिंदमाताला पण पाणी आहे. गुडघावर पाणी भरलं डिझेल घालायला त्या पंपामध्ये डिझेल घालायला पैसे नाहीत महापालिकेकडे असं कारण सांगतायत. आमची उर्मिला पंचायत तिथे गेली होती, तिला हे कारण सांगितलं. हो किशोरीताई, धन्यवाद. तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, आमच्याशी बोललात त्यासाठी. आणि या संदर्भात बोलूया. भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी नमस्कार. आपण पाहतोय, जर तुम्ही दृश्य पाहू शकत असाल स्क्रीनवर, भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी भरलेलं आहे. अक्षरशः पाणी त्या रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळत आहे, भुयारी मेट्रो स्टेशनवर. आपली प्रतिक्रिया हवी आहे. पहिला मुद्दा, मे महिन्यामध्ये अचानक एवढा मोठा पाऊस झालेला आहे. त्याच वेळेला त्या ठिकाणी भरती आहे. समुद्रामध्ये 4-4 मीटरच्या लाटा येत आहेत. आता आपण जी कुठली दृश्य म्हणताय ती व्यक्तीच्या मी काही पाहिलेली नाही, मी काही टीव्ही समोर बसलेलं नाहीये. पण मला असं वाटतं की मेट्रोचं काम अद्याप चालू आहे. या संदर्भातली जी काही तांत्रिक बाबींची चौकशी असेल ती चौकशी, त्या संदर्भातली जी अथॉरिटी आहे ती अथॉरिटी 100% करेल. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे लोक आहेत, आदित्य ठाकरेंनी मगाशी अत्यंत त्यांच्या स्वभावाला अनुसरून बालिश पद्धतीची टीका केली की मुंबईमध्ये पूर्वी कधी पाणी भरलंच जात नव्हतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जनता सुज्ञ आहे. ते हे पाहतायत की 60 सालापासून मुंबईकरांना ज्या भूमिगत मेट्रो पाहिजे होती ती भूमिगत मेट्रो गेल्या 3-4-5 वर्षामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामुळे आणि मोदीजींच्या आशीर्वादामुळे पूर्णत्वाला पोहोचते. त्यामुळे यातल्या ज्या काही तांत्रिक बाबी असतील त्या दूर केल्या जातील आणि लवकरच मेट्रो, भूमिगत मेट्रो ही कुलाब्यापर्यंत धावायला लागेल आणि मुंबई शहरातल्या लोकांच्या वाहतुकीच्या एका मोठ्या प्रश्नाला त्या निमित्ताने उत्तर मिळेल. अगदी अतुलजी, हे फक्त मेट्रो पुरती मर्यादित नाहीये. आज सकाळपासून जो पाऊस होतोय, प्रवाशांचे जे हाल होत आहेत ते आपण पाहतोय. अक्षरशः गुडघ्याभर पाण्यामधून प्रवाशांची बरीच तारांबळ सुद्धा होतीये. ही सगळी परिस्थिती लवकरच नियंत्रणात यावी हीच अपेक्षा आहे. धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी.